नमस्कार, मी साटम. बघा, एक चमत्कार घडल्यासारखं मला वाटतंय, कारण देवाची करणी आणि नारळात पाणी ना अशा प्रकारची गोष्ट घडली. मागच्या व्हिडिओसाठी ज्यावेळेला व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड करत होतो ना, त्यावेळेला मंग्या हळदी कुंकवाचा बॅनर बांधतोय इथपर्यंतचाच व्हॉइस रेकॉर्ड झाला. आणि त्यानंतर जो कुठला व्हॉइस रेकॉर्ड झाला ना, तो कुठल्याही प्रकारे नीट नव्हता, किंवा मग त्याचा पिच थोडासा विचित्र होता, किंवा मग बेस लो होता. अशा प्रकारची सर्व गोष्ट होती. त्याबद्दलचं इन्स्ट्रक्शन मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं सुद्धा. पण बघा, एकंदरीत काय माहितीये का, देवाला म्हणजेच करियोडच्या राजाला आणि फोर्टच्या राजाला वाटत होतं एक इंटरेस्टिंग स्टोरी ह्यातच जोडली जावी आणि अजून एक ऍडिशनल व्हिडिओ यावा, म्हणून कदाचित ह्या सर्व गोष्टी गॉड्स ओन प्लॅन मध्ये प्लॅन केल्या गेल्या असतील. कारण बघा कसं आहे माहितीये का, आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी इंस्टाग्राम खोललं, त्यावेळेला माझा गणेश नावाचं एक पेज आहे. मंगेचा फोटो पाहिला त्या पेजवर, आणि एकंदरीतच तुम्हाला माहिती असेल दी गणेशा पॉडकास्ट, या पॉडकास्टवर मंग्याने आपली बाईट दिली आहे. कशासाठी माहितीये का, तर वाजवरे हा चित्रपट मिलिंदचा तुम्हाला माहिती असेल 8 ऑगस्ट 2025 रोजी रिलीज होणार आहे. ज्यांना मिलिंद माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध असा कच्छी वादक म्हणजेच ढोलकी वादक मिलिंद, तुम्हाला माहिती असेल बऱ्याच ठिकाणी बरीच रील व्हायरल झालेली आहे ती सुद्धा, ज्यामध्ये मिलिंद सांगतो की मी वाजवल्याशिवाय गिरगावचा राजा काय हलत नाही. तरी हा एकंदरीत जो मिलिंद आहे ना, त्याचा चित्रपट वाजवरे हा 8 ऑगस्ट 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर त्या निगडीत जे 6 मंडळांचा पॉडकास्ट एकत्र घेण्यात आला होता माझा गणेशा या युट्यूब चॅनलवर, दी गणेशा पॉडकास्टमध्ये, त्यामध्येच फोर्टच्या राजाचं नेतृत्व मंग्या करतो. तर एकंदरीत हे पाहून खूप जास्त भारी वाटले. आणि खरोखर सांगतो, मला ही गोष्ट चमत्कारापेक्षा काही वेगळी वाटत नाही, कारण माझा काहीतरी वेगळा प्लॅन होता, पण करियोडच्या राजाचा आणि फोर्टच्या राजाचा कदाचित वेगळा प्लॅन होता. त्याचमुळे कदाचित ती रील तिथेच थांबली आणि ह्या विषयाला एक वेगळंच वळण लागलं. जाता जाता तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे, पण त्याआधी जरा एक इंटरेस्टिंग इनपुट देतो. ते म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी जिथे रील सोडलेली आहे किंवा स्टोरी जिथे सोडलेली आहे मुंबईच्या गणेशोत्सवाची, ती स्टोरी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर होईल. पण आता जाता जाता एक इनपुट द्यायचा होता तुम्हाला. ते म्हणजे, तुम्ही विश्वास ठेवा अगर नको ठेवू, पण ह्या व्हिडिओमधली प्रत्येक गोष्ट खरी आहे आणि चमत्कार मी पाहिलेला आहे. आणि माझी तर ही मान्यता आहेच की वरचा आहे. तुम्ही त्याला कुठल्याही रूपात पाहू शकता. मी त्याला करियोडच्या राजाच्या रूपामध्ये पाहतोय, मंग्या त्याला फोर्टच्या राजाच्या रूपामध्ये पाहतोय. सर्व गोष्टी एकच आहेत आणि तोच ह्या भूतलावरचा सर्वात मोठा कलाकार आहे. आणि तुमची कला वेगवेगळ्या प्रकारची अशी आडवळण आणून सकस आणि सुखकरच बनवत असतो असं मला वाटतं. तुम्हाला एकंदरीत त्याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि आता फक्त काहीच तास उरलेले आहेत करियोडच्या राजाच्या आगमन सोहळ्याला. ते म्हणजे कधी तर 10 ऑगस्ट 2025 रोजी करियोडच्या राजाचा आगमन सोहळा आहे. तरी कृपया सर्वांनी सामील व्हायला बिलकुल विसरू नका. एक कलेचं उत्तम प्रदर्शन तुम्हाला तिथे घडेल, तरी त्यासाठी तरी नक्कीच या. बाकी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि टिळक महाराजांचा नेहमीच विजय असो.